जरा खोलात जाऊया. आपल्याकडे स्पर्धा परीक्षांमधल्या इंग्रजी व्होकॅब्युलरीवरच्या काही भारी स्लाइड्स आहेत. पण आपण फक्त शब्द आणि त्याचे अर्थ यांची यादी नाही वाचणार आहोत. या स्रोतांचा खरा उद्देश आहे शब्दांच्या पलीकडे बघणं, त्यांच्या मागचे संदर्भ समजून घेणं. बरोबर. कारण इंग्रजी शब्दसंग्रह म्हणजे फक्त शब्दांची जंत्री नाही, तर त्यात म्हणजे इतिहास, संस्कृती आणि मानवी स्वभाव दडलेला आहे. हो. एकदा का ही खोली समजली की शब्द नुसते पाठ करावे लागत नाहीत, ते आपोआप लक्षात राहतात. आज आपण या स्लाइड्सच्या मदतीने शब्दांचं हेच रहस्य उलगडणार आहोत. आणि मला वाटतं हीच खरी तयारी असेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिली स्लाइड बघूया. ती एक प्रकारची प्रस्तावना आहे. टार्गेट 02 असं शीर्षक आहे. एसेन्शियल इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि खाली स्पर्धा परीक्षा विशेष असं स्पष्ट लिहिले आहे. हो, आणि सुरुवातच एका जबरदस्त विचाराने होते. फ्रेडरिक डग्लस यांचं वाक्य आहे, इफ देर इज नो स्ट्रगल देर इज नो प्रोग्रेस. अगदी. जर संघर्ष नसेल तर प्रगतीही नाही. परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी यापेक्षा जास्त समर्पक वाक्य असूच शकत नाही. खरंय. अनेकदा व्होकॅब्युलरी अवघड वाटते, तो एक संघर्षच असतो, पण त्याशिवाय प्रगती नाही. खरंय. आणि याच भावनेला धरून पुढच्या स्लाइडवर काही वाक्प्रचार दिले आहेत जे संघर्षाच्या आणि गोंधळाच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल बोलतात. द chaos ऑफ ॲक्शन. हो, यातला पहिलाच वाक्प्रचार खूप मजेशीर आहे. बुल इन अ चायना शॉप. हो, हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. चिनी मातीच्या नाजूक वस्तूंचं दुकान आणि त्यात घुसलेला एक मोठा बैल. काय अवस्था होईल त्या दुकानाची. तसाच एखादा माणूस जो परिस्थिती न समजता अविचारीपणे वागून सगळा गोंधळ घालतो किंवा नुकसान करतो, त्याला बुल इन अ चायना शॉप म्हणतात. इथे स्टीनो 2020 परीक्षेत हा विचारला गेल्याचा उल्लेख आहे. पुढचा आहे चेज युअर टेल. याचं चित्र तर अगदी बोलकं आहे. एक कुत्रा स्वतःचीच शेपटी पकडायला गोल गोल फिरतोय. खूप ऊर्जा खर्च करतोय, पण हाती काहीच लागत नाही. बरोबर. अगदी. आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा अशाच निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो. खूप मेहनत करतो पण परिणाम शून्य असतो. परीक्षेच्या आदल्या दिवशी एखादं नवीन अवघड पुस्तक वाचायला घेणं, हे चेझिंग युअर टेलचंच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. बरोबर. तिसरं आहे बॅग अँड बॅगेज, म्हणजे सर्व सामानासह. तसा सरळ वाक्प्रचार आहे, पण यात एक ओझं असल्याची भावना पण दडलेली आहे. हो, आणि शेवटचा आहे रेन ऑन समवन्स परेड, तलाठी 2023 मध्ये आलेला. म्हणजे एखाद्याच्या आनंदाच्या क्षणावर किंवा योजनेवर विरजण घालणे. समजा कोणीतरी मोठ्या उत्साहाने आपल्या पिकनिकचा प्लॅन सांगत आहे आणि आपण म्हणतो, अरे पण त्या दिवशी तर पावसाची शक्यता आहे. तर हे झालं रेनिंग ऑन द परेड. गंमत आहे, भाषेत गोंधळ आणि विस्कळीतपणासाठी जसे शब्द आहेत तसेच त्यातून बाहेर पडून गोष्टी व्यवस्थित करण्यासाठीही आहेत. अगदी. बुल इन अ चायना शॉपच्या अगदी विरुद्ध भावना व्यक्त करणारे काही वाक्प्रचार या पुढच्या स्लाइडवर आहेत. ऑर्डर, युनिटी अँड कम्फर्ट. बरोबर. पहिलाच आहे पुल टुगेदर. SSC CGL 2024 मध्ये विचारलेला. याचा अर्थ आहे एकोऱ्याने काम करणे. हो, जेव्हा एखादं मोठं काम असतं तेव्हा सगळ्यांनी मिळून एकजुटीने ते पार पाडलं तरच यशस्वी होतं. पुल टुगेदर ही तीच भावना आहे. आणि पुढचं तर मला खूप आवडला, गेट डक्स इन अ रो. म्हणजे सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध आणि व्यवस्थित करणे. पण बदकांना एका रांगेत आणणं हे किती कठीण असेल. बरोबर. यावरून त्या कामाचं महत्त्व कळतं. छान निरीक्षण आहे. आणि त्यासाठीच एक पर्यायी वाक्प्रचार दिला आहे, गेट युअर ॲक्ट टुगेदर. दोन्हीचा अर्थ तोच. हो, की स्वतःला किंवा आपल्या कामाला व्यवस्थित करा. पुढे आहे गो डच. हा तर आपण सगळेच वापरतो. हो, मित्रांसोबत बाहेर गेल्यावर जेव्हा प्रत्येकजण आपापलं बिल भरतो त्याला गो डच म्हणतात. पण याला गो डच का म्हणतात यामागे काही इतिहास आहे का? नक्कीच. 17व्या शतकात इंग्लंड आणि नेदरलँड्स म्हणजे डच यांच्यात व्यापारी स्पर्धा आणि युद्ध होती. अच्छा. तेव्हा इंग्रजांनी डच लोकांना कंजूस किंवा स्वार्थी ठरवण्यासाठी असे काही वाक्प्रचार तयार केले. डच करेज म्हणजे दारू पिऊन आलेली हिंमत. अरे वा. त्यापैकीच हा एक आहे जो आज सर्रास वापरला जातो. वा, हे खरंच खूप मनोरंजक आहे. आणि या गटातला शेवटचा आहे स्नग ॲज अ बग इन अ रग. हे ऐकायलाच किती छान वाटतंय ना. हो ना. याचा अर्थ आहे अत्यंत आरामदायक आणि सुरक्षित. जसा एखादा किडा रजई किंवा गालीच्या मध्ये असतो. अगदी. उबदार आणि सुरक्षित. थंडीच्या दिवसात गरम रजईत बसल्यावर हीच भावना येते. आपण गोंधळ म्हणजे केऑस आणि सुव्यवस्था म्हणजे ऑर्डर याबद्दल बोललो, पण जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांना भिडतात तेव्हा संघर्ष निर्माण होतो. कॉन्फ्लिक्ट. आणि भाषेने तोही अचूक टिपला आहे.
पुढची स्लाइड आहे द बॅटलफील्ड. आणि संघर्षाचं मूळ कशात असतं? भांडणाच्या कारणात. त्यासाठी पहिलाच वाक्प्रचार आहे बोन टू पिक, म्हणजे भांडणाचे कारण. आय हॅव अ बोन टू पिक विथ यू. म्हणजे मला तुझ्याशी एका विषयावर भांडायचं आहे. बरोबर. इथे त्याचे 2 समानार्थी वाक्प्रचार पण दिले आहेत, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आणि बोन ऑफ कंटेन्शन. म्हणजे एकाच अर्थासाठी 3 वेगवेगळे वाक्प्रचार. परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. हो, आणि या प्रत्येकामागे एक कथा आहे. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड ग्रीक पौराणिक कथेतून आले. अच्छा. जिथे एका सोन्याच्या सफरचंदामुळे देवींमध्ये भांडण लागून पुढे ट्रोजन युद्धाची ठिणगी पडली. अरे वा. एकाच कल्पनेसाठी भाषेत किती विविधता असू शकते हे यातून दिसतं. पुढे आहे कट टू द क्विक, म्हणजे एखाद्याला शब्दांनी किंवा कृतीने खोलवर दुखावणे. क्विक म्हणजे आपल्या नखाखालची संवेदनशील त्वचा. तिथे लागल्यावर जशी तीव्र वेदना होते तशीच मनाला होणारी वेदना. अगदी अचूक. त्यानंतर आहे राऊंड अप. याचे 2 अर्थ आहेत, अटक करणे आणि एकत्र जमवणे. म्हणजे संदर्भ महत्वाचा. हो, पोलिसांच्या संदर्भात वापरल्यास अटक करणे आणि गुराख्याच्या संदर्भात वापरल्यास गुरांना एकत्र आणणे. वाक्याचा संदर्भ इथे महत्वाचा ठरतो. आणि शेवटचा आहे ॲट लॉगरहेड्स, म्हणजे टोकाचे मतभेद असणे. हां. The two political parties were constantly at loggerheads over the new bill. म्हणजे त्या 2 पक्षांमध्ये विधेयकावरून सतत तीव्र मतभेद होते. बरोबर. संघर्षानंतर काय येतं? एकतर विजय किंवा पराभव. ट्रायम्फ और डिफीट. हो. पुढची स्लाइड याच परिणामांवर आहे. डावीकडे विजयाचे वाक्प्रचार आहेत. पहिलाच गोईंग प्लेसेस. म्हणजे प्रतिभावान आणि यशस्वी. जो व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाणार आहे त्याच्यासाठी हे वापरतात. बरोबर. दुसरं आहे कॅरी द डे. म्हणजे विजय मिळवणे. वादविवादात किंवा स्पर्धेत जेव्हा एखादी बाजू जिंकते तेव्हा दे कॅरी द डे. अगदी. आणि तिसरं आहे बिग ड्रॉ, म्हणजे मोठे आकर्षण. जसं एखाद्या सिनेमातला मोठा स्टार हा त्याच सिनेमासाठी बिग ड्रॉ असतो. आणि आता नाण्याची दुसरी बाजू बघूया, पराभव. उजवीकडे पहिलाच वाक्प्रचार आहे गेट द सॅक किंवा गेट द बूट. दोन्हीचा अर्थ एकच, कामावरून काढून टाकणे. दुसरा आहे ईट हंबल पाय, म्हणजे चूक कबूल करून माफी मागणे किंवा अपमान स्वीकारणे. जेव्हा एखादा गर्विष्ठ माणूस हरतो आणि त्याला नम्रपणे माफी मागावी लागते तेव्हा तो ईट्स अ हंबल पाय. आणि तिसरा बाय द स्किन ऑफ द टीथ, म्हणजे थोडक्यात वाचणे. जसं आय पास द एक्झाम बाय द स्किन ऑफ माय टीथ, म्हणजे अगदी काठावर पास झालो. हो, दात आणि त्वचा या जितकं कमी अंतर असतं तितक्या कमी फरकाने वाचणे. विजय पराभवानंतर आता काही अस्पष्ट आणि न समजणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया. पुढच्या स्लाइडचं शीर्षक आहे दी अनसीन अँड दी अनक्लिअर. यातला पहिलाच वाक्प्रचार तर खूप प्रसिद्ध आहे. इज ग्रीक तुम्ही. हो, म्हणजे हे मला काहीच समजत नाही. आपल्याकडे जसं म्हणतात हे माझ्या डोक्यावरून गेलं. अगदी. इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी ग्रीक भाषा पूर्वी तितकीच अनोळखी आणि कठीण होती. पुढचा शब्द खूपच वेगळा आहे, आर्गस आईड. म्हणजे अत्यंत सावध. यामागे काय कथा आहे? यामागे ही ग्रीक पौराणिक कथा आहे. आर्गस नावाचा एक राक्षस होता ज्याला 100 डोळे होते. 100 डोळे? हो. तो झोपतानाही त्याचे काही डोळे उघडेच असायचे, त्यामुळे तो सतत जागरूक असायचा. त्यावरून आर्गस आईड म्हणजे सतत नजर ठेवून असणारा. क्या बात आहे. तिसरा आहे टिल्ट ॲट विंडमिल्स, म्हणजे काल्पनिक शत्रूंशी लढणे. हां, तर डॉन किझॉट या प्रसिद्ध कादंबरीतून आला आहे, नाही का? हो, अगदी बरोबर. त्या कादंबरीचा नायक पवनचक्कीला राक्षस समजून तिच्यावर हल्ला करतो. म्हणजे अशा शत्रूंशी लढणं ज्यांचं अस्तित्वच नाहीये. बरोबर. वास्तवापासून दूर जाऊन निरर्थक संघर्ष करणे. आणि चौथा आहे बी इन द सेम बोट, म्हणजे एकाच प्रकारच्या अडचणीत असणे. जसं वाढत्या महागाईमुळे वी आर ऑल इन द सेम बोट. आता आपण वाक्प्रचारांकडून शब्दसमूहाबद्दल एका शब्दाकडे म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशनकडे वळूया. ही स्लाइड व्यक्तिमत्वांवर आधारित आहे. पहिला शब्द आहे बेलेजरंट, म्हणजे भांडखोर किंवा युद्धखोर वृत्तीचा. हो, बेलम या लॅटिन शब्दाचा अर्थ युद्ध होतो, त्यावरून आला आहे. पुढचा शब्द आहे डेमोगॉग, म्हणजे खोटी आश्वासनं देणारा नेता. पण हा शब्द आजच्या काळात खूप जास्त वापरला जातो ना? अगदी. आणि गंमत म्हणजे हा शब्द जवळपास 2500 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये जन्माला आला. अच्छा. डेमोस म्हणजे लोक,
आणि ॲगोगॉज म्हणजे नेता. तेव्हा ही लोकांच्या भावना भडकवून सत्ता मिळवणारे नेते होते. म्हणजे काही गोष्टी खरंच बदलत नाहीत. म्हणजे हा फक्त परीक्षेपुरता शब्द नाही, तर राजकारण समजून घेण्यासाठीही महत्वाचा आहे. नक्कीच. पुढे सोपा शब्द आहे, बिब्लिओफाईल. बिब्लिओ म्हणजे पुस्तक आणि फाईल म्हणजे प्रेम करणारा. पुस्तकप्रेमी युद्ध आहे बिगॉट. म्हणजे धर्मांध किंवा संकुचित विचारांचा माणूस. हो, जो आपल्या मतांपुढे दुसऱ्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. आता पुढची स्लाइड समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांबद्दल आहे. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. इथे शब्दांच्या अर्थाची खोली आणि व्याप्ती दिसते. पहिला शब्द आहे कमोडियस. कमोडियस म्हणजे प्रशस्त किंवा स्पेशियस. हो, जसं अ कमोडियस हाऊस. त्याचे समानार्थी शब्द आहेत ॲम्पल, कपॅशियस आणि विरुद्धार्थी अर्थातच क्रॅम्प्ड, कन्फाइंड. म्हणजे अरुंद. बरोबर. दुसरा शब्द आहे अबेन. अबेन म्हणजे शहरी, त्यावरून अबेन म्हणजे शहरातल्या लोकांसारखा सुसंस्कृत, नम्र. हो, त्याचे समानार्थी शब्द दिले आहेत पोलाइट, स्वाव, डेबोनेर. हे सगळे शब्द एका सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्वाला दर्शवतात. बरोबर. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत रूड, अनकूत, सॅवेज म्हणजे उद्धट, असंस्कृत किंवा जंगली. शब्दांच्या या जोड्यांमधून आपल्याला केवळ अर्थच नाही तर सामाजिक संकल्पनाही कळतात. अगदी. तिसरा शब्द आहे डिसायफर म्हणजे उलगडा करणे. एखादा गुप्त संदेश किंवा डॉक्टरचं खराब हस्ताक्षर डिसायफर करावं लागतं. समानार्थी शब्द आहेत रिव्हील, डिकोड. आणि विरुद्धार्थी शब्द आहेत कन्सील, कॅमोफॉज म्हणजे लपवणे. हो, गुप्त ठेवणे. आणि शेवटचा शब्द आहे डिबॅकल म्हणजे मोठं अपयश किंवा संकट. फियास्को. हो, एखादी योजना पूर्णपणे फसते तेव्हा त्याला फियास्को किंवा डिबॅकल म्हणतात. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द अर्थातच ट्रायम्फ आणि सक्सेस. विजय आणि यश. आता आपण इंग्रजी भाषेतल्या काही सापळ्यांकडे येऊया. म्हणजे असे शब्द जे ऐकायला सारखे वाटतात पण आहेत पूर्णपणे वेगळे. होमोफोन्स. हो. इथे उच्चारांवर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. पहिली जोडी आहे सेमिट्री आणि सिमेट्री. सेमेट्री म्हणजे स्मशानभूमी. आणि सिमेट्री म्हणजे प्रमाणबद्धता. जसं की ताजमहाल सिमेट्रिकल आहे. उच्चारात थोडा फरक आहे, पण घाईत गोंधळ होऊ शकतो. दुसरी जोडीकर आणखी फसवी आहे, क्लोजन आणि कलुजन. कोल्युजन म्हणजे दोन गाड्यांची टक्कर आणि कलुजन म्हणजे गुप्तकट किंवा संगनमत. कल्पना करा, बातमी आहे की द टू कंपनीज वर इन कलुजन, म्हणजे त्या दोन कंपन्यांनी संगनमत केलं होतं. आणि आपण ऐकलं कलुजन म्हणजे टक्कर झाली. अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. अगदी. आणि याच प्रकारची अजून एक कन्फ्युजन मॅट्रिक्स पुढच्या स्लाइडवर आहे. काउन्सिल आणि काउन्सिल. काउन्सिल COUNCIL म्हणजे परिषद, जसं की म्युनिसिपल काउन्सिल. ही एक लोकांची समिती असते. आणि काउन्सिल CEL. काउन्सिलचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे सल्ला देणे आणि दुसरा म्हणजे वकील. स्पेलिंगमधला फरक खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी जोडी आहे कॅनव्हस आणि कॅनव्हास. एका एसचा फरक आहे फक्त. हो, कॅनव्हस म्हणजे चित्र काढण्यासाठी वापरतात ते जाड कापड. आणि कॅनव्हास SS म्हणजे मत मागणे किंवा प्रचार करणे. आता आपण शब्दांच्या वरवरच्या गोंधळातून त्यांच्या मुळाशी जाऊया. रूट वर्ड्स या एका स्लाइडमधून वोकॅब्युलरी वाढवण्याचा एक खूप प्रभावी मार्ग दिसतो. इथे CRAC या मुळाक्षरावर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्याचा अर्थ होतो शासन किंवा राज्य. हो, आणि पहिलाच शब्द आहे डेमोक्रेसी. डेमॉस म्हणजे लोक, क्रेसी म्हणजे शासन, लोकशाही. मग आहे ॲरिस्टोक्रेसी म्हणजे नोबेल किंवा अमीर-उमरावांचं राज्य. पुढे आहे प्लुटोक्रेसी. प्लुटोस म्हणजे संपत्ती, म्हणजे श्रीमंतांचे शासन. आणि ब्युरोक्रेसी जी आपण सतत ऐकतो म्हणजे ऑफिशियल्स किंवा अधिकाऱ्यांचं शासन, नोकरशाही. थांबा, पुढचे शब्द तर मी कधी ऐकलेच नाहीत. जेरेंटोक्रासी. जेरोन म्हणजे वृद्ध किंवा म्हाताऱ्या लोकांचं राज्य. अच्छा. आणि त्यानंतरचा शब्द तर अजूनच भन्नाट आहे, कॅकिस्टोक्रेसी. कॅकिस्टोक्रेसी. हो, काकिस्टोज म्हणजे सर्वात वाईट किंवा अयोग्य लोकांचे शासन. म्हणजे सर्वात वाईट लोकांचे शासन यासाठी एक अधिकृत शब्द आहे. हे अविश्वसनीय आहे. हो. हा शब्द तर सगळ्यांनाच माहीत असायला हवा. आणि शेवटचे दोन आहेत डुडोक्रेसी आणि डुलोक्रेसी. दोन्हीचा अर्थ गुलामांचे राज्य असाच होतो.
डुलॉस या ग्रीक शब्दावरून ते आले आहेत. वाव. बघा, फक्त एक क्रेसी हा मूळ शब्द माहीत असल्याने आपण शासनाचे कितीतरी प्रकार सहज ओळखू शकतो. खरंच, हा व्होकॅब्युलरी शिकण्याचा खूप प्रभावी मार्ग आहे. आता पुढच्या स्लाइडवर फ्रेझल वर्ब्स आहेत. ASK या एका साध्या शब्दाला वेगवेगळे छोटे शब्द जोडून त्याचे अर्थ कसे पूर्णपणे बदलतात हे इथे दिसतंय. हो, आस्क आउट आणि आस्क ओव्हर हे दोन्ही आमंत्रण देण्याबद्दल आहेत. पण फरक आहे. काय फरक आहे? आस्क आउट म्हणजे डेटवर बोलावणे, ज्यात एक रोमॅन्टिक संदर्भ आहे. तर आस्क ओव्हर म्हणजे घरी बोलावणे, जे मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी असू शकतं. बरोबर. मग आस्क अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल चौकशी करणे आणि आस्क फॉर म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची मागणी करणे. हो, जसं आय आस्क्ड फॉर मिस्टर शर्मा. आणि आस्क आफ्टर. आस्क आफ्टर म्हणजे तब्येतीची चौकशी करणे, तर आस्क अराउंड म्हणजे एकाच प्रश्नासाठी अनेक लोकांना विचारून माहिती गोळा करणे. हे छोटे जोडशब्दच इंग्रजीला एक वेगळीच गंमत देतात. नक्कीच. आणि आता शेवटच्या काही भागांकडे. द स्पेलिंग बी. परीक्षेमध्ये स्पेलिंगची अचूकता खूप महत्वाची असते. हो, आणि इथे काही फसवे शब्द दिले आहेत, ज्यात एक पॅटर्न दिसतो, तो म्हणजे डबल लेटर्सचा. अच्छा. ॲक्सेलरेशनमध्ये डबल सी आहे, ॲक्सेसिबलमध्ये डबल सी आणि डबल एस दोन्हीही आहेत. अकॉमोडेटमध्ये डबल सी आणि डबल एम दोन्ही आहेत. अगदी. हेच नियम परीक्षेमध्ये तपासले जातात. म्हणजे शब्दपाठ करण्यापेक्षा त्यातील डबल सी, डबल एस सारख्या जागा लक्षात ठेवणं जास्त महत्वाचे आहे. बरोबर. आता आपण आजच्या या प्रवासाचा सारांशाकडे आलो आहोत. व्हॉट वी कॉन्कर्ड टुडे. हो, या शीर्षकाखाली आपण काय काय पाहिलं ते थोडक्यात दिलं आहे. हो, आपण इडियम्स पाहिले, ज्यात केऑस म्हणजे गोंधळपासून कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्षपर्यंतच्या भावना होत्या. हां. वन वर्ड्समध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दलचे शब्द होते. व्होकॅब्युलरीमध्ये कोमोडियस सारखे शब्द आणि त्यांचे समानार्थी विरुद्धार्थी अर्थ होते. त्यानंतर आपण शब्दांच्या मुळाशी गेलो. रूट्समध्ये केरेसीपासून बनणारे अनेक शब्द पाहिले. आणि शेवटी आस्क या क्रियापदाचे वेगवेगळे उपयोग फ्रेझल वर्ब्समधून समजून घेतले. हां, खरोखरच एक व्यापक आढावा होता. आणि शेवटची स्लाइड आपल्याला पुढच्या भागाची म्हणजे टार्गेट 03 कमिंग सूनची सूचना देते आणि एक महत्वाचा संदेशही देते. कीप प्रॅक्टिसिंग, सक्सेस इज अ जर्नी. म्हणजेच सातत्य हेच यशाचे गमक आहे. अगदी. आज आपण जे काही शिकलो त्याचा सराव केला नाही तर ते विसरून जाईल. भाषाही वापरात राहिली पाहिजे. बरोबर. आणि सोबतच पॅशन इंग्लिश स्टडीच्या इतर